तर मित्रांनो, आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे रशियातल्या एका राजवटीची, जिचा अंत झाला राजाच्या गाफील राहिल्यामुळे आणि त्याच्या बेजबाबदारपणामुळे. आणि हा अंत झाला तो त्याच्याच सैन्याने केलेल्या बंडामुळे. ही कहाणी आहे रशियाच्या शेवटचा झार म्हणजेच राजा निकोलस II याची. तर झालं असं की 20व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा रशियामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गरिबी होती, तिथे भूकमरी मोठ्या प्रमाणात होती, शिगेला पोचलेली होती, त्यावेळेस निकोलस हा त्याच्या राजवाड्यात अगदी वैभवात ऐशो आरामात राहत होता. त्याच्या दरबारात रास्पुटिन नावाचा एक भोंदू बाबा होता, ज्याच्यावरती राजा निकोलस आणि त्याची पत्नी झारीना अलेक्झांडर या दोघांचाही प्रचंड विश्वास होता. जे काय राजकीय निर्णय हे दोघही पती पत्नी घेत असत ते ह्या रास्पुटिन याच्या सल्ल्यानुसारच घ्यायचे. आणि त्यामुळेच एकूणच राजवटीत हाहाकार माजला होता, संतापाची लाट होती, नाराजी होती. इतकंच काय तर अख्खी व्यवस्था जी आहे ही खिळखिळी झालेली होती आणि भ्रष्टाचाराने एक मोठं टोक गाठलेलं होतं. आता यामध्ये भर म्हणून की काय, पहिल्या महायुद्धात ज्यावेळेस रशियाने उडी घेतली त्यावेळेस स्वतः राजा निकोलसनी त्याचं नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला. सल्लागार रास्पुटिनच होता. आणि या युद्धामध्ये जेव्हा निकोलस उतरला त्यावेळेस त्याला त्याच्या जमिनी वास्तवाचा अजिबात भान नव्हतं. त्याचबरोबर लोकांमध्ये तर प्रचंड संताप होताच, पण लष्करी रणनीती याची माहितीही नव्हती, याचा अज्ञान होतं. आणि त्यामुळे या युद्धामध्ये तो पूर्णपणे पराभूत झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात सेंट पीटर्सबर्ग म्हणजे तेव्हाचं पेट्रोग्राड ह्या रशियाच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अन्नाचा तुटवडा निर्माण झाला. लोक रस्त्यावरती उतरली, निदर्शनं करू लागली. त्यावेळेस राजा निकोलसनी त्याच्या सैन्याला आदेश दिले की या सर्व जनतेला ताळ्यावरती आणा, त्यांच्यावरती वेळ प्रसंगी गोळीबार सुद्धा करा. पण झालं असं की सैन्य सुद्धा कंटाळलेलं होतं, कारण पहिल्या महायुद्धात राजाच्या बेजबाबदारपणामुळे लाखो सैनिक हे धारातीर्थ पडलेले होते. आणि त्यामुळे सैन्याने सुद्धा बंड केलं आणि राजा विरोधात जाऊन राजाची जी साम्राज्य होतं, राजाचं जे एकूण वास्तव्य होतं ते पूर्णपणे उलथवून लावलं. आता ही गोष्ट झाली रशियामधल्या राजा निकोलसची. आता वळूयात महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींकडे. तसं बघायला गेलं तर रशियातल्या राजा निकोलसची आणि महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींचा दुरान्वय संबंध नाही, पण काही घटना अशा घडतायत ज्याचं साधर्म्य हे आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळते. आता हे साधर्म्य इतकं आहे की नुकत्याच महाराष्ट्रातले जे पूर्वीचे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत, ज्यांनी 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं नेतृत्व केलं, त्या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्रीवरती मागच्या रविवारी एक बैठक झाली. ही बैठक उद्धव ठाकरे यांनी तातडीने बोलवल्याचं सांगितलं जातं. या बैठकीला उद्धव ठाकरेंनी लोकसभेमध्ये जे यश मिळवलेलं होतं आणि जे 9 खासदार एकूण निवडून आलेले होते, या 9 खासदारांना आदेश धाडलेले होते आणि तात्काळ ही बैठक बोलवण्यात आलेली होती. आता हे 9 खासदार कोण आहेत तर याच्यावरती आपण एक नजर टाकूयात. या 9 खासदारांपैकी अर्थात मुंबईतले अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील, या व्यतिरिक्त यवतमाळचे संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर हे हिंगोलीतले आहेत, संजय बंडू जाधव हे परभणीतले आहेत, परंतु हे या बैठकीला उपस्थित नव्हते असं सांगण्यात येतं. त्याचबरोबर राजाभाऊ वजे नाशिकचे, भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डीचे आणि ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे. यांच्यासोबतच राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी या सुद्धा उपस्थित होत्या. अर्थात त्यांची राज्यसभेची टर्म संपलेली आहे आणि त्यांच्या जागी आता वेगळा निर्णय घेऊन त्यांना कुठेतरी डावलण्यात आल्याची भूमिका ते सातत्यानं मांडत आहेत. आणि अशाच पद्धतीची नाराजी प्रियंका चतुर्वेदी यांनी
या खासदारांच्या बैठकीत सुद्धा मांडल्याचं सांगितलं जातंय. नेमका आक्षेप काय होता प्रियंका चतुर्वेदींचा? तर त्यांचं म्हणणं होतं की पक्ष नेतृत्वाला न विचारता खासदार संजय राऊत जे पक्षाचे नेते आहेत, प्रवक्ते आहेत, धडाडती तोफ आहेत, यांनी आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करून टाकली. राज्यसभेला शरद पवारांना पाठिंबा देणार असं जाहीर करून टाकलं. यावरती त्यांनी त्रागा व्यक्त केला. ते म्हणाल्या की मी पक्षासाठी आपली बाजू मांडली, भूमिका मांडली, लढत राहिली, परंतु मला न्याय काय मिळाला नाही. आणि अर्थात पक्षाने शरद पवार यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. आता हे जाहीर करत असताना पक्ष प्रमुखांनी खरं तर या संदर्भात बोलायला हवं होतं. यावरती उद्धव ठाकरे उत्तरले. ते म्हणाले की संजय राऊत जरी असं बोलले असतील तरी फरक काय पडतो, पक्ष नेतृत्व मीच आहे आणि मीच अंतिम निर्णय घेणार आहे. त्यामुळे हा निर्णय माझा होता. तो कुठल्या परिस्थितीत घेण्यात आला, काय त्याच्यासाठी राजकीय तडजोडी करण्यात आला, हे सुद्धा उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत समजावून सांगितलं. परंतु खरा मुद्दा हा प्रियंका चतुर्वेदींचा नव्हता, तर मुद्दा होता की पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एक मोठा झटका बसण्याची चर्चा आहे. आता असं म्हटलं जातंय की जे 9 खासदार निवडून आलेले आहेत उद्धव ठाकरेंचे, यांच्यापैकी जवळपास 6 ते 7 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले, त्यांच्या संपर्कात आहेत. ह्या चर्चा तेव्हापासून सुरू झाल्या जेव्हा एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एक दिल्ली वारी केलेली होती. त्यांनी सर्व खासदारांची बैठक घेतली. त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. जवळपास तास सव्वा तास पंतप्रधानांशी चर्चा सुद्धा केली. आणि या चर्चेदरम्यान त्यांनी कुठेतरी ही माहिती जी आहे ती पंतप्रधानांना कळवल्याचं सूत्रांकडनं सांगण्यात येतं. आता यानंतर भाजप श्रेष्ठींनी कुठेतरी हिरवा कंदील दिल्याचं सांगितलं जातंय. परंतु 7 पेक्षा जर कमी खासदार या ठिकाणी फुटणार असतील तर त्याचा उपयोग होणार नाही, कारण अँटी डिफेक्शन लॉ लागू होईल आणि पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं शिवसेना विभक्त झाली होती, फुटली होती आणि त्यावेळेस जसा एक घटनात्मक पेच निर्माण झालेला होता, तशाच पद्धतीची परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त खासदार जर येत असतील तरच पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर हे आपण त्या ठिकाणी राबवू शकतो. अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत या दिल्लीश्वरांकडनं मिळाल्याचं सांगितलं जाते. आता प्रयत्न तोच आहे. यामध्ये अनेक खासदार जे खरं तर एकनाथ शिंदे, त्यांचे पुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संपर्कात आहेत, यांच्या सातत्यानं दिल्लीत गाठीभेटी सुरू असल्याचं म्हटलं जाते. या गाठीभेटी फक्त चर्चेपुरत्या मर्यादित नाही आहेत, तर त्यांना आर्थिक रसद असेल, निधीची मदत असेल किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये जी काही कामं रखडलेली आहेत ती पूर्ण करण्यास सुद्धा मदत होते असं सांगितलं जातं. आणि याच कारणामुळे कदाचित हे खासदार जे आहेत हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करू शकतात, अशी जोरदार चर्चा दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात त्या ठिकाणी रंगताना दिसते. आता यामधले झारीतले सूत्राचार्य कोण आहेत याचा शोध उद्धव ठाकरे यांनी घ्यायची मोहीम सुरू केलेली आहे. कारण याच खासदारांपैकी काही खासदार जे आहेत हे इतर खासदारांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जातं. यामध्ये ओमराजे निंबाळकर यांनी नुकतीच एक पोस्ट केलेली होती आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या त्यांच्या सदस्यत्वाच्या निरोपाच्या भाषणात एक ओळ म्हटलेली होती. ती खरं तर एका कवितेतली ओळ होती की मी कोणाला कळलो नाही. आणि त्यांनी त्यांच्या भाषणात वारंवार हे सांगितलं की राजकारण त्यांचा कसा पिंड नाहीये, ते कसे कलाकार मनाचे आहेत, ते कुठल्याही निर्णय घेताना, कुठलीही तडजोड करताना त्याचा फार राजकीय लाभ कसा घेता येईल किंवा इतरांवरती कुरघोडी कशा करता येईल असा माझा स्वभाव नाहीये, हे सांगण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. आणि अखेरीस ते म्हणाले की मी कोणाला कळलोच नाही. आता उद्धव ठाकरे सातत्यानं त्यांची स्वभावातले हे गुण जरी सांगत असले तरी राजकारणात मित्रांनो खरंच या सगळ्याचा उपयोग होतो का याचा विचार करायला हवा. आणि या अशाच भाषणांमुळे किंवा या अशाच भूमिकेमुळे कुठेतरी आपलं सैन्य जे आहे, आपली जी सत्ता आहे, आपलं जे संघटन आहे हे आणखीन खिळखिळं तर होत नाहीये ना, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आणि त्यामुळेच
ओमराजे निंबाळकर यांनी पोस्ट करून उद्धव ठाकरे यांचं हे वाक्य आणि तो व्हिडिओ प्रसारित करून उद्धव ठाकरे हे कसे सौम्य नेते आहेत, कसे खुल्या मनाचे नेते आहेत हे सांगण्याचा जरी प्रयत्न केलेला असला तरी तेच ओमराजे निंबाळकर धाराशिवच्या स्थानिक राजकारणामुळे आणि भाजपमधल्या दबावामुळे कुठेतरी आता एकनाथ शिंदे यांच्या गोटात जाण्यासाठी जवळपास तयार झाल्याचं सुद्धा राजकीय वर्तुळात बोललं जातंय। त्यामुळे एकूण 7 ते 8 जी संख्या आहे ही संख्या आता जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जातं। आता या सगळ्यामध्ये जर तर बऱ्याचदा येते यावरती प्रियंका चतुर्वेदी यांनी सुद्धा एक्स पोस्टवरती फार आगपाकड केलेली दिसते। त्यांचं म्हणणे आहे की सध्याचे न्यूज चॅनल जे आहेत हे आता गॉसिप चॅनल झालेले आहेत, तुमच्या सूत्रांच्या ज्या माहिती आहेत या थोड्याशा क्रॉस चेक करून घ्यायला हव्यात। त्यांनी खरं तर या सगळ्या बातम्या ज्या आहेत या पूर्णपणे फेटाळून लावलेल्या आहेत, परंतु ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की जेव्हापासून खासदार फुटीची बातमी ही सर्वत्र चर्चिले जाऊ लागली त्याच्यानंतर तात्काळ उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरती खासदारांची बैठक तर बोलवली। आता या बैठकीतले इन्सायडर सुद्धा तितकेच इंटरेस्टिंग आहेत। या बैठकीत नेमकं झालं काय? या बैठकीत सर्व खासदारांनी एकमुखाने त्यांची नाराजी व्यक्त केल्याचं कळतं। त्यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र फिरायला पिंजून काढायला काही मर्यादा असतील। जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, या सगळ्या निवडणुकांदरम्यान भाजपने आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ज्या पद्धतीनं आपली ताकद पणाला लावली, सत्तेत असून सुद्धा त्यांनी प्रत्येक बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देऊन आपला उमेदवार आपला कार्यकर्ता कसा निवडून येईल याची खातर जमा केली, त्याच्यासाठी प्रचंड कष्ट घेतले, मेहनत घेतली। तशी मेहनत, तसे कष्ट, तशी चिकाटी ही आपल्या पक्षातून आपल्या नेतृत्वाकडनं का दिसत नाही? विशेषतः त्यांचा रोख हा आदित्य ठाकरे यांच्याकडे अप्रत्यक्ष होता। संजय राऊत यांच्या दिल्लीतल्या बंगल्यावरती या बैठकीआधी अशाच पद्धतीची नाराजी या सर्व खासदारांनी संजय राऊत यांच्यासमोर सुद्धा व्यक्त केल्याचं सांगितलं जातं। त्यांचं म्हणणं आहे की आदित्य ठाकरे आमच्याशी संपर्क का करत नाहीत, आम्हाला विचारत का नाही, ते महाराष्ट्रात फिरत का नाहीत, त्यांचा सक्रिय सहभाग का नसतो। आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर पुढचे 3 वर्ष राज्यात कुठलीही निवडणूक नाहीये, मतदारसंघात काम करायचं आहे, संघटन जर मजबूत करायचं असेल तर जी काही रसद गरजेची असते, जो काही पक्ष नेतृत्वाकडनं पाठिंबा गरजेचा असतो त्याचा मोठ्या प्रमाणात अभाव आम्हाला जाणवतो। आणि अशा परिस्थितीत आम्ही नेमकं काय करावं हे आता आम्हाला तुम्हीच सांगा। आता अशा पद्धतीची जेव्हा नाराजी हे खासदार उघड उघड बैठकीत पक्ष नेतृत्वासमोरच मांडत असतात, अगदी गहिवरून येतात, आगतिक होतात, त्यावेळेस पक्ष नेतृत्वानं नेमकं काय केलं पाहिजे हे खरं तर आता त्या पक्ष नेतृत्वालाच ठरवायचं आहे। पुन्हा एकदा आठवण करून देतो, सुरुवातीला जी राजा निकोलसची मी गोष्ट सांगितली, साधर्म्य इथेच आढळतं। अशाच पद्धतीनं गाफील राहून किंवा बेजबाबदार राहून किंवा जनतेकडं आपल्या सैन्याकडं दुर्लक्ष करून आपलं जे साम्राज्य आहे ते अबाधित ठेवू शकतो का? तर नाही ठेवू शकत। आणि त्याची प्रचिती इतिहासामध्ये अनेकदा आलेली आहे, त्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ घातलेली आहे का याची काळजी आता त्या राजाला घ्यायची आहे। अन्यथा थोडक्यात सांगायचं झालं तर जर अशाच पद्धतीनं कारभार सुरू राहिला तर त्याचं सैन्य त्याच्या साम्राज्याच्या पतनाचं कारण ठरेल। ही गोष्ट आणि अर्थात त्याचं महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींशी असलेलं साधर्म्य, या संदर्भात तुमची मतं काय आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच पद्धतीचं राजकीय विश्लेषण आणि पडद्यामागच्या गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर मुंबई तकला फॉलो करायला विसरू नका। मी ऋत्विक भालेकर, मंदार चव्हाण माझ्या व्हिडिओ जर्नलिस्ट याच्यासोबत। नमस्कार।